मध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय। भाजपचे तब्बल 3000 पेक्षा जास्त नगरसेवक तर 129 नगराध्यक्ष आतापर्यंत जिंकून आलेले आहेत। महायुतीने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलेला आहे, तर निवडणुकीच्या मैदानामध्ये देवा भाऊस धुरंधर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भाजपच्या सुनामी लाटेत महाविकास आघाडीचा पाला पाचोळ्यासारखी महाविकास आघाडी उडून गेली आहे। त्यामुळे नगर परिषद निवडणुकीमध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय। विधानसभेनंतर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे। नगरपालिका निवडणुकीत मवियाची धूळधाण उडाली, तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत एक प्रकारे बाय दिला होता। काही प्रमाणामध्ये काँग्रेसने लढण्याचा प्रयत्न केला, पण महायुतीला रोखण्यात त्यांना यश आलं नाही। प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। विशेषतः 2017 पेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। मला असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही, जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे। आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो। भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1 चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे। आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे। तर या निकालावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। विधानसभांचे निकाल पाहिले असते तेच आकडे आहेत, मशीन तशीच सेट आहे। 120 125 भारतीय जनता पक्ष करेक्ट, 54 विधानसभेलाही आणि इथे सुद्धा, आणि 40-42 अजित पवार, आकडे तेच आहेत ना, त्याच मशीन, तेच सेटिंग काय आणि तोच पैसा। ही आपली लोकशाही आहे। तुम्ही आकडे पहा ना, आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही, अजिबात बदल झालेला नाही त्यांच्या। भारतीय जनता पक्षानं मशीन त्याच पद्धतीनं फिट केली। ठीक आहे, झाला असेल महायुतीचा विषय, मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशा करता? जर महायुतीचा विजय झाला असेल तर मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशाला? अमित शहाकडे गेलात कशाला? आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी। आणि तरी तुम्ही इथे नगरपालिकांमध्ये एकमेकाविरुद्ध लढलेला आहात। नगरपालिकेत कुठे महायुती होती? कोणाचीच युती नव्हती, कोणाची आघाडी नव्हती। तर राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली, पण भाजपच्या काही नेत्यांना मात्र त्यांच्या मतदारसंघामधील नगर परिषदही काही वाचवता आलेल्या नाही। यातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं नाव आहे अर्थात राज्याचे माजी अर्थमंत्री, माजी वनमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचं। सुधीर भाऊंच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचा दारुण पराभव झालाय। चंद्रपुरात 11 पैकी 8 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला, तर भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 जागी समाधान मानावं लागलं आणि एका जागेवर अपक्षानं विजय मिळवला। सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूरमध्ये सुद्धा काँग्रेसची सरशी झाली आहे। पराभव सुधीर मुनगंटीवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। सुधीर मुनगंटीवारांनी आपल्या पक्षाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले। भाजपनं माझी शक्ती काढून घेतल्यानं फटका बसल्याचं मुनगंटीवार म्हणाले। हा पराजय नम्रतेने स्वीकारतो। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये
गडबाजी का पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे. काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रिपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रिपद दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे. आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. मतदारांनी कॉल दिला की आमच्यापेक्षा जास्त विकास हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. तर तुमच्या पक्षांतर्गत गडबड्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न, पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला. आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीनं दूर केले. काँग्रेस पार्टीला या राज्यामध्ये क्रमांक 2 वर आपण सगळे बघू शकाल. ग्रामीण भागातील जनतेने यावेळेस आपल्याला आश्चर्यचकित करणारे निकाल देतील, कारण मेट्रोपॉलिटनमध्ये आम्ही काही फार बोलू शकत नाही. तो निकाल आणि निवडणुका अजून अद्याप उशीर आहे त्याला. पण आजचा निकाल मात्र विदर्भामधील सर्वाधिक नगर परिषदा या काँग्रेसच्या ताब्यात दिसतील. ठीक आहे, चंद्रपूरचा जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे आता तिथल्या ज्या काही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही त्याच्या कारणांची आम्ही मीमांसा करू. त्या संदर्भात निश्चितपणे, कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे, त्यामुळे निश्चित त्याची मीमांसा करून तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न. सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि मालवण नगर परिषद निवडणूक राज्यभर गाजली होती, कारण राणे बंधूंमध्ये जोरदार सामना रंगला होता. मात्र कोकणातील कणकवली आणि मालवण नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणेंचा बोलबाला पाहायला मिळाला. मालवण नगर परिषदेमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होती. मालवणमध्ये नगर परिषदेची निवडणूक आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजली होती. तर निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांच्या घरामध्ये स्टिंग ऑपरेशन करत एका पिशवीमध्ये पैसे असल्याचा प्रकार निलेश राणेंनी उघड केला होता. मालवणमधील या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या निलेश राणेंनी सरशी साधलेली आहे. मालवणमधील नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्यात, तर कणकवलीमध्ये शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि इतर पक्षांनी मिळून कणकवली शहर विकास आघाडीची मोड बांधली होती. कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला. आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत, तर मला त्या विषयावर आता सध्या काहीच बोलायचं नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे. हा माझा विजय नसून हा पूर्ण मालवणवासियांचा विजय आहे. तसेच माझ्या कार्यकर्ते ते माझ्या ठामपणे मागे राहिलेत, म्हणून हा मी विजय मिळवू शकले. तुमचे सहकारी नगरसेवक देखील मोठ्या संख्येने निवडून 10 नगरसेवक आता 10 नगरसेवक, त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन महायुती बसेल. जसं ज्येष्ठ सांगतील तसं आम्ही नगरपालिकेत काम करू. निलेश राणे साहेबांच्या
निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे. त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला, ज्या काही सभा घेतल्या, जी काही भाषणं केली, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकवलीच्या मतदारांनी त्या दृष्टिकोनातून निश्चित विचार केला. त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. कणकवलीची जनता, मालवणची जनता, सावंतवाडीची, वेंगुर्ल्याची जनता शून्य आहे. तिला माहिती आहे आपल्यासाठी बरं वाईट काय आहे आणि त्यानुसार तिने निवडणूक घेतलेलं आहे. जे काय पैसे वाटपचे आरोप झाले, कुठे पैसे वाटताना कुठे दिसलं हे मला एक तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा. पैसे मिळालेले आहेत, पैसे मिळणं म्हणजे वाटणं असं कुठे आहे का? मग मला असं वाटतं ते आरोप आहे आणि निवडणूक आयोगाने त्यावरती दखल घेतली आहे. तर गेल्या 4 दशकांमधली सर्वात चुरशीची, प्रतिष्ठेची आणि राज्यभर लक्ष वेधून घेणारी संगमनेर नगर परिषद निवडणूक अखेर तांबे थोरात परिवारानं ऐतिहासिक बहुमतानं जिंकलेली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या हाय व्होल्टेज निवडणूक रणसंग्रामात मतदारांनी स्पष्ट कौल देत सत्तेची सूत्र पुन्हा एकदा संगमनेर सेवा समितीकडे सोपवली आहेत. 30 पैकी 27 जागांसह नगराध्यक्षपद थोरात तांबे गटाला मिळालंय. आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे तब्बल 16,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या. जनतेनं अत्यंत चांगला कौल दिलेला आहे. शहराच्या तालुक्याच्या विकासाचा हा कौल आहे आणि जे चुकीचं चाललेलं आहे त्या विरोधात कौल आहे. विशेषतः ज्या पद्धतीनं वर्षभरामध्ये इथला अंमली पदार्थ वाढले, गुंडगिरी वाढलेली आहे, आमची रेल्वे घालवली गेली, अनेक गोष्टी अशा घडत होत्या की ज्या या तालुक्याकरता आणि शहराकरता नकारात्मक होत्या. त्याला दूर करण्याचा प्रयत्न आता नागरिकांनी केलेला आहे. नागरिक जागृत झालेला आहे एवढा त्याचा अर्थ आहे.